आपण बघत होतो विस्तार सूत्रे आणि विस्तार सूत्रामध्ये पहिला विस्तार x अधिक a कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b चा विस्तार आपण येथे बघितलेला आहे. आज आपल्याला बघायचा आहे दुसरा विस्तार, तो म्हणजेच a अधिक b कंसाचा घन. a अधिक b कंसाचा घन बघत असताना आपल्याला माहित आहे की जर आपण 3 चा तिसरा घात केला किंवा 2 चा तिसरा घात केला किंवा आपण त्यालाच घन म्हणतो, तर त्याचा स्वतःशी 3 वेळेस आपल्याला गुणाकार करता येतो किंवा यालाच आपण काय लिहू शकतो की 3 गुणिले 3 चा वर्ग. त्याचप्रमाणे आपण 2 ला पण त्याच पद्धतीने लिहू शकतो की 2 चा घन म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच या पहिल्या 2 याचा तुम्ही 2 चा वर्ग गुणिले 2 अशा प्रकारे आपल्याला याची मांडणी करता येईल किंवा लिहिता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला a अधिक b कंसाचा घन याला आपण विस्तार करता येईल की a अधिक b गुणिले a अधिक b गुणिले a अधिक b अशा प्रकारे लिहिल्यानंतर आपण याचा विस्तार a अधिक b कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये a अधिक b कंसाचा वर्ग लिहू शकतो. कारण आपल्याला माहित आहे की a गुणिले a हा a चा वर्ग होत असतो. याचप्रमाणे आपण a अधिक b गुणिले a अधिक b म्हणजेच याला आपण काय केलंय a अधिक b कंसाचा वर्ग केला. हा जो a अधिक b आणि a अधिक b चा गुणाकार त्याचा काय केला तर a अधिक b कंसाचा वर्ग केला. आता त्यानंतर आपल्याला माहिती आहे की a अधिक b कंसाचा वर्ग याचं आपण सूत्र इयत्ता 7वी मध्ये विस्तार सूत्र शिकलो होतो की a अधिक b चा कंसाचा वर्ग काय येते तर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. मग आपल्याला लिहिता येईल इथे की a अधिक b कंस पूर्ण आणि याच्या जागी काय लिहिता येईल आपल्याला, याच्या जागी आपल्याला लिहिता येईल दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. आता एवढं लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर याचा सेपरेट मल्टिप्लिकेशन म्हणजे सविस्तर गुणाकार करायचा याचा. यासाठी आपण अगोदर a न या पूर्ण कंसाला गुणणार म्हणजे a गुणिले a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. त्याच्यानंतर अधिक b न गुणणार तर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. आता याचा गुणाकार करायचा म्हणजे a गुणिले a चा वर्ग तर याचा गुणाकार केले याचा घन. त्यानंतर इथं जर वर्ग केला म्हणजे a गुण हे दोन जशाच्या तसे a गुणिले a म्हणजे a चा वर्ग आणि इथे b अधिक a गुणिले b चा वर्ग म्हणजे a b चा वर्ग अधिक आता यांना या b न या सर्व कंसाला गुणायचे म्हणजे b गुणिले a चा वर्ग b गुणिले a चा वर्ग. त्यानंतर b ने या 2ab ला जर गुणलं तर काय येईल 2ab चा वर्ग आणि b न या b च्या वर्गाला जर गुणलं तर काय येईल अधिक b चा घन. आता इथं सारखे दिसणारे काही पद आहेत बघा. इथं इथे काय आले ab चा वर्ग, इथे ab चा वर्ग भेटलाय, इथे 2ab चा वर्ग भेटलाय, शिवाय इथे ba चा वर्ग भेटलाय आणि इथे पण 2ba चा वर्ग किंवा a वर्ग b भेटलाय असं म्हणता येईल आपल्याला. याला सोडूयात आपण आता. a चा घन अधिक जवळजवळ घेऊ अगोदर सारखे सारखे असणारे पद तर 2a वर्ग b अधिक हे पद घेतले आपण इथं a वर्ग b अधिक a b चा वर्ग अधिक 2ab चा वर्ग अधिक b चा घन म्हणजेच a चा घन. आता याची बेरीज येईल a वर्ग b याची बेरीज येईल आपल्याकडे 3a वर्ग b अधिक आता ab चा वर्ग आणि 2ab चा वर्ग म्हणजे किती होईल 3ab चा वर्ग
अधिक बी चा घन. अशा प्रकारे आपल्याला ए अधिक बी कंसाचा घन मिळून जाईल. ए अधिक बी चा घन म्हणजे आपल्याकडे याचा विस्तार काय भेटेल, ए चा घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab चा वर्ग अधिक बी चा घन. अशा प्रकारे आपल्याला पहिलं काय भेटलेलं आहे, पहिला विस्तार भेटलेला आहे ए अधिक बी कंसाच्या घनाचा. आता पहा याचा विस्तार तर केला, पण याच्यावरती आता जे काही प्रश्न आहेत हे आपल्याला सोडवता यायला पाहिजे. म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आणि बी ची व्हॅल्यू काय. तर इथे आपण सराव संच 5.2 इथे सोडवूया. इथे पहिला प्रश्न दिलाय तुम्हाला की k अधिक 4 कंसाचा घन. मग आता k अधिक 4 कंसाचा घन जर सोडवायचा असेल तर याच्यासाठी आपल्याला दोन पद्धतीत, एक तर आपण गुणाकार करून सोडवू शकतो, किंवा इथे जे आपल्याला आता आपण जे विस्तार केलेला आहे ए अधिक बी कंसाचा घन याचा वापर करून सोडवू शकतो. मग बघा, तर सुरुवातीला आपण गुणाकाराच्या रूपात सोडवू. बघा तर काय याला आपल्याला काय लिहिता येईल, k अधिक 4 कंसाचा k अधिक 4 कंस पूर्ण गुणिले k अधिक 4 कंस पूर्ण गुणिले k अधिक 4 कंस पूर्ण. म्हणजे याला काय लिहिता येईल आपल्याला, k अधिक 4 पहिला कंस पूर्ण, दुसऱ्या कंसाच्या जागी काय लिहू शकतो आपण, k अधिक 4 कंसाचा वर्ग. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल की k अधिक 4. आता k अधिक 4 या कंसाचा वर्ग जर आपण कोणत्या पद्धतीने सोडवू शकतो, a अधिक b चा जर वर्ग केला आपण तर काय येते, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, हे आपल्याला माहिती आहे. मग याच्याप्रमाणे आपण a ची किंमत k आणि b ची किंमत 4 ठेवू शकतो. मग काय येईल याच्यानुसार, तर k चा वर्ग येईल अधिक 4 गुणिले 2 म्हणजे 4 दुनी 8 k 8 k अधिक 4 चा वर्ग म्हणजेच 16. पुन्हा याला आपण काय करू शकतो, तर सेपरेट गुणाकार k न k चा वर्ग अधिक 8k अधिक 16 कंस पूर्ण अधिक 4 दुसऱ्या कंसामध्ये k चा वर्ग अधिक 8k अधिक 16. आता याला जर सोडवलं तर k गुणिले k चा वर्ग म्हणजे k चा घन अधिक 8k चा वर्ग, k गुणिले 8k म्हणजेच 8k चा वर्ग, त्यानंतर k गुणिले 16 तर 16k अधिक 4 गुणिले k चा वर्ग 4k चा वर्ग, 4 गुणिले 8k म्हणजेच काय येईल तर 32k आणि इथे काही किती येईल तर 16 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 16 तर 64. आता इथे जर पाहिलं तर काय सारखं इथं 8k चा वर्ग आणि इथं 4k चा वर्ग आहे, इथे 16k आणि 32k सारखे सारखे असणारी पद्धत जवळ घेऊयात. k चा घन अधिक 8k चा वर्ग अधिक 4k चा वर्ग अधिक 16k अधिक 32k अधिक 64. मग याला सोडवल्यानंतर काय, k चा घन अधिक हा 8k आणि 4k म्हणजे 8 आणि 4 12k चा वर्ग अधिक 16 आणि 32 म्हणजेच 48k अधिक 64. हे आपल्याकडे उत्तर येईल. कशाचं, तर k अधिक 4 कंसाचा घन. आता ही झाली आपल्याकडची पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत काय, तर दुसरी पद्धती आपण बघणार आहोत. याच्यातल्या k अधिक 4 चा घन हेच आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो. आता त्याच्यासाठी पद्धत काय, तर दुसरी पद्धत अशा प्रकारे आहे की k अधिक 4 कंसाचा घन. आता हे सोडवायचं आपल्याला, परंतु आपल्याला माहित आहे की a अधिक b कंसाचा घन बरोबर काय, तर a चा घन अधिक 3a चा वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. मग यावरून आपल्याला काय म्हणता येईल, यावरून आपल्याला एवढं समजलं की a अधिक b चा घन तसा k अधिक 4 चा घन आहे, म्हणजे a बरोबर k घेता येईल आपल्याला आणि b बरोबर 4 घेता येईल. याच्यावरून जर सोडवलं तर k अधिक 4 कंसाचा घन बरोबर काय लिहिता येईल,
आता पहा, जिथे कुठे तुम्हाला ए दिसते इथे एच्या जागी आपल्याला के लिहायचं. मग इथं एचा घन म्हणजे इथं काय झाला, केचा घन, इथं अधिक 3 एचा वर्ग, एची किंमत किती आहे के, म्हणून केचा वर्ग. इथे काय दिलंय बी, बी ची किंमत किती आहे 4, म्हणजे गुणिले 4 लिहिले आपण इथं. त्यानंतर हे अधिकचं चिन्ह, त्यानंतर पुन्हा इथं 3, त्यानंतर कंसामध्ये ए ची किंमत किती आहे आपल्याकडे के, आणि बी ची किंमत किती आहे तर 4, आणि इथे काय बी चा वर्ग म्हणून इथं पण आपण वर्ग दिला, अधिक बी चा घन म्हणजे बी ची किंमत काय आपल्याकडे 4, म्हणून आपण इथं काय लिहू 4 चा घन. आता एवढं लिहिल्यानंतर के चा घन अधिक, आता याचा जर गुणाकार केला तर 3 गुणिले के चा वर्ग गुणिले 4, या पदाचा गुणाकार केला तर किती येईल 4 त्रिक 12, आणि इथे काय के चा वर्ग येईल, अधिक आता 3 गुणिले के गुणिले 4 चा वर्ग. आता आपल्याला माहिती आहे की 4 चा वर्ग किती होते तर 16 येते. 4 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 4 चा वर्ग किती येते 16 येते. मग इथे काय करणार आपण 16 गुणिले 3 16 त्रिक 48 के, आणि इथे अधिक 4 चा घन, तर 4 चा घन किती येते आपल्याकडे 64, म्हणजे 3 चा घन अधिक 12 के चा वर्ग अधिक 48 के अधिक 16. हे कशाचा विस्तार झाला तर के अधिक 4 कंसाचा घन. पहा, अगोदर आपण जे सोडवलं होतं ते पण काय के चा घन अधिक 12 के चा वर्ग अधिक 48 के अधिक 64, तेच उत्तर आलेलं आहे. फक्त इथं आपण काय केला तर विस्तार सूत्राचा वापर केला, आणि अगोदरच्या गणितामध्ये आपण काय केले, अगोदरच्या पद्धतीमध्ये पहिल्या पद्धतीमध्ये विस्तार करताना गुणाकाराचा वापर केलेला आहे. यानंतरचं दुसरं गणित दिलेलं आहे आपल्याकडे 7x अधिक 8y कंसाचा घन. म्हणजे इथे पण आपल्याला काय करावं लागेल, ए अधिक बी कंसाचा घन जर केला तर ए चा घन अधिक 3 ए चा वर्ग गुणिले बी अधिक 3 ए गुणिले बी चा वर्ग अधिक बी चा घन, याचा वापर करता येईल. मग यावरून काय म्हणता येईल की यावरून आपल्याला असं म्हणता येईल की ए ची किंमत किती आहे, ए ची किंमत आपण 7x ठेवू शकतो, आणि बी ची जी किंमत आहे ती बी ची किंमत आपण किती ठेवू शकतो तर 8y. मग ए ची किंमत इथे ठेवल्यानंतर काय बघा, या सूत्रामध्ये या विस्तार सूत्रामध्ये आपण याच्या किमती ठेवल्या तर ए ची किंमत 7x अधिक बी ची किंमत काय ठेवली 8y कंसाचा घन बरोबर ए ची किंमत 7x चा घन अधिक 3 ए ची किंमत 7x कंसाचा वर्ग, त्यानंतर बी ची किंमत 8y, त्यानंतर अधिक 3, त्यानंतर इथं ए ची किंमत किती आहे 7x, त्यानंतर या बी चा वर्ग म्हणजे बी ची किंमत किती भेटली आपल्याला 8y आणि त्याचा वर्ग केला, त्यानंतर अधिक या बी चा घन म्हणजे बी ची किंमत किती आहे तर 8y कंसाचा घन. किमती मांडल्यानंतर आता 7 चा घन आपल्याला माहिती आहे किती आहे तर 7 चा घन आपल्याला माहित आहे की 7 चा घन आहे 343, आणि 1 चा घन जशाच्या तसा लिहिला, त्यानंतर अधिक केले, अधिक केल्यानंतर काय भेटलं तुम्हाला तर इथं केला आता 7 चा वर्ग. पहा, आपल्याला डायरेक्ट लिहिता येणार नाही तर त्यामुळे आपण काय करणार इथं 3 7 चा वर्ग 49 x चा वर्ग गुणिले 8y अधिक 3 गुणिले 7x. आता 8 चा वर्ग किती येते तर 8 8 64 y वर्ग कंसाच्या आत घेतला, आणि 8 चा घन, तर 8 चा घन आपल्याकडे किती येतोय 8 चा घन येतो आपल्याकडे 512, आणि इथं y चा घन म्हणून y चा घन लिहिला. तर त्यानंतर याला सोडवताना 343 x चा घन. आता बघा मित्रांनो, इथं काय करावं लागेल आपल्याला गुणाकार करावा लागेल, कशाचा तर 49 गुणिले 3 तर 9 त्रिक 27, 4 त्रिक 12 आणि 1 14, आलेलं उत्तर 147, आणि त्याला कशाने गुणावं लागेल या 8ने. 8 गुणल्यानंतर 7 8 56, आणि 8 चूक 32 आणि 5 37,
3 आले हातचे आणि 8 आणि 3 11. 1176 किंवा 1176. 1176 इथं काय x वर्ग आणि हे काय तर y आहे. अधिक. आता कशाचा गुणाकार करायचा आपल्याला? हा गुणाकार झाल्यानंतर आपल्याला गुणाकार कशाचा करायचा बघा. तर 7 21 आणि हे 64 गुणिले 21 तर किती? 4 दोन्ही 8 आणि 6 दोन्ही 12. 8 6 14 1344. तर 1344 x y चा वर्ग अधिक 512 y चा घन. अशा प्रकारे आपल्याला कशाचं उत्तर मिळेल? तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 7x अधिक 8y कंसाचा घन. हे जर आपण गुणाकार पद्धतीनं केलं असतं तर आपल्याला अजून भरपूर वेळ लागला असता. परंतु आपण काय केलं इथं? या विस्तार सूत्राचा वापर केला आणि 7x अधिक 8y कंसाचा घन याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 343 x चा घन अधिक 1176 x चा वर्ग y अधिक 1344 x y चा वर्ग अधिक 512 y चा घन. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. यानंतरचं जे गणित आहे तिसरं, तर 7 अधिक m कंसाचा घन. काय दिले बघा? तिसरं गणित आपल्याकडे दिलेलं आहे 7x अधिक 8. तिसरं गणित आहे 7 अधिक m कंसाचा घन. मग याला सोडवताना काय करायचंय? तर आपण पुन्हा त्याचाच वापर करू शकतो. कशाचा? a अधिक b कंसाचा घन. तर काय ते a चा घन अधिक 3a चा वर्ग गुणिले b अधिक 3a गुणिले b चा वर्ग अधिक b चा घन. मग यावरून आपल्याला काय म्हणता येईल की यावरून a ची जी किंमत आहे आपण 7 ठेवू शकतो आणि b ची किंमत ही m ठेवू शकतो. तर a ची किंमत a च्या जागी आपण 7 ठेवली आणि b च्या जागी m ठेवला आणि याचा जर घन केला तर काय येते? a ची किंमत 7 कंसाचा घन अधिक 3. a ची किंमत किती आहे आपल्याकडे? a ची किंमत आहे आपल्याकडे 7 आणि b ची किंमत काय आहे? तर म्हणजे इथे 7 चा वर्ग कराल कारण इथे a चा वर्ग आहे आणि b ची किंमत किती आहे? b ची किंमत आहे m अधिक 3 गुणिले a ची किंमत 7 आणि b ची किंमत m कंसाचा वर्ग अधिक b ची किंमत m कंसाचा घन. सोडवल्यानंतर काय? 7 चा घन आपल्याला माहिती आहे 7 चा घन किती आहे? तर 343 अधिक आता 7 चा वर्ग गुणिले 3 म्हणजे 49 गुणिले जर 3 केलं तर 9 त्रिक 27 2 4 त्रिक 12 13 14 147. तर 147 m अधिक 7 त्रिक 21 m चा वर्ग अधिक m चा घन. आणि हेच काय असेल? आपल्या दिलेल्या प्रश्नाचा विस्तार असेल. म्हणजे k अधिक 4 कंसाचा घन याचं उत्तर आपल्याकडं आलेलं आहे. किती आले? 343 अधिक 147 m अधिक 21 m चा वर्ग अधिक m चा घन. अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहिता येईल. यानंतरचा चौथा प्रश्न आपण बघूयात आता. बघा, अति महत्वाचा प्रश्न आहे चौथा. तर यामध्ये काय दिलंय? 52 कंसाचा घन. आता 52 चा घन मोठी संख्या आहे तर आपण याला विस्तारित रूपात लिहिण्यासाठी त्या 52 ला आपण काय लिहू शकतो? तर 50 अधिक 2 कंसाचा घन. बरोबर. मग आता हे कोणत्या रूपात आलं? तर हे आलेलं आहे a अधिक b कंसाच्या घन या रूपात आलं. मग आपल्याला माहित आहे की a अधिक b कंसाचा घन काय येतो? a चा घन अधिक 3a चा वर्ग गुणिले b अधिक 3 गुणिले a गुणिले b अधिक b चा घन.
मग यावरून आपल्याला काय म्हणता येईल की यावरून आपल्याला ए ची जी किंमत आहे ही किती भेटेल इथे 50 आणि बी ची जी किंमत आहे ती किती भेटलेली आहे आपल्याला 2. मग याला सोडवताना ए ची किंमत 50 टाकली अधिक बी ची किंमत 2 टाकली कंसाचा घन लिहिल्यानंतर ए चा घन म्हणजे ए ची किंमत आली आहे आपल्याकडे 50. ए ची किंमत आपल्याकडे 50 भेटली. 50 चा घन अधिक 3 गुणिले 50 चा वर्ग गुणिले बी ची किंमत किती आहे 2 अधिक 3 गुणिले ए ची किंमत किती आहे 50 आणि बी ची किंमत किती आहे 2 त्याचा वर्ग अधिक बी चा घन म्हणजे 2 चा घन. आता बघा मित्रांनो 5 चा घन आपल्याला माहिती आहे किती आहे 125. तर 50 चा घन किती होईल 50 चा घन हा किती होईल तर 1,25,000 अधिक 3 गुणिले आता 50 चा वर्ग 50 चा वर्ग किती होतो 2,500 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 50 गुणिले 2 चा वर्ग 4 अधिक 2 चा घन किती येतोय तर 2 चा घन येतो 8. त्यानंतर याला सोडवलं आपण 1,25,000 अधिक आता याचा जर गुणाकार केला तर 25 त्रिक 75 आणि 75 गुणिले 2 म्हणजे 150 150 आणि हे 2 शून्य म्हणजे 15,000 किंवा 25 दोन्ही 50 हे 5,000 5,000 गुणिले 3 म्हणजे 15,000 अधिक इथे जर याचा गुणाकार केला तर 5 त्रिक 15 आणि 15 चूक 60 म्हणजे 600 अधिक 8 या सर्वाचा जर बेरीज केली कशाची 1,25,000 त्यानंतर 15,000 त्यानंतर हे 600 आणि त्यानंतर हे 8 या सर्वांची जर बेरीज केली आपण तर किती येते उत्तर आपल्याकडे 5 10 0 हे 4 आणि 1,40,608 आणि कशाचं उत्तर भेटलेलं आहे आपल्याला हे उत्तर भेटलेलं आहे आपल्याला 52 चा घन. अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येचा घन काढू शकतो. आता बघा मित्रांनो 4 गणित झाले त्यानंतरचे 4 गणित आपण इथे बघणार आहोत. इथे 5वं गणित आपल्याला दिलेलं आहे 101 चा घन. आता 101 चा घन म्हणजेच काय लिहिता येते आपल्याला 100 अधिक 1 कंसाचा घन म्हणजेच याला लिहिता येईल आपल्याला a अधिक b कंसाच्या घन या रूपात लिहिता येते आणि a अधिक b कंसाचा घन हा काय येते आपल्याला a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. मग यावरून आपल्याला दोन किमती कळतात की a बरोबर काय घेता येईल आपल्याला 100 आणि b बरोबर काय घेता येईल तर b बरोबर आपल्याला घ्यावं लागेल इथे 1. मग 100 अधिक 1 कंसाचा जर घन करायचा तर किमती मांडाव्या लागतील तर 100 चा घन अधिक 3 कंसामध्ये 100 चा वर्ग गुणिले 1 अधिक 3 गुणिले 100 गुणिले 1 चा वर्ग अधिक कंसामध्ये 1 चा घन. सोडवल्यानंतर आता 100 चा घन तर 100 चा घन आपल्याकडे 10,000 येतो अधिक 100 चा वर्ग बघा 100 चा वर्ग आपल्याकडे किती येईल तर हा 10 लाख येईल म्हणजे 100 गुणिले 100 100 गुणिले 100 आलं आपल्याकडे 1000 आणि गुणिले पुन्हा जर 100 केलं तर ते आपल्याकडे किती येते 10 लाख येते. आता 10 लाख आल्यानंतर अधिक 3 आणि 100 चा वर्ग म्हणजे किती येते 10,000 गुणिले 1 अधिक 3 गुणिले 100 1 चा वर्ग किती येईल 1 आणि 1 चा घन पण किती येईल 1 येईल.
मग आता हे 10,00,000 अधिक 3 गुणिले 10,000 गुणिले 1 म्हणजे 30,000 अधिक 3 गुणिले 100 गुणिले 1 म्हणजे 300 अधिक 1 आणि या सर्वांची जर बेरीज केली आपण तर किती 10,30,301 आणि हेच काय असेल आपल्या 101चं उत्तर असेल 101चा घन. यानंतरचा 6वा प्रश्न काय दिला तर x अधिक 1/x कंसाचा घन आणि याची तुलना जर आपण a अधिक b कंसाच्या घनाशी केली तर आपल्याला माहिती आहे की a अधिक b कंसाचा घन आपल्याकडे काय येतोय a चा घन अधिक 3a चा वर्ग गुणिले b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. मग यावरून कशाच्या किमती निघतात आता यावरून आपल्याकडे a ची किंमत निघते x आणि b ची किंमत निघते 1/x किमती मांडून ठेवू आपण x अधिक 1/x कंसाचा घन बरोबर आता a ची किंमत a चा घन म्हणजे x चा घन अधिक 3 गुणिले a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग त्यानंतर b ची किंमत आपल्याकडे किती आली 1/x आली त्याच्यानंतर अधिक 3 a ची किंमत x आणि b चा वर्ग म्हणजेच 1/x चा वर्ग अधिक b चा घन म्हणजे 1/x चा कंसाचा घन. आता याला सोडवायचं जर झालं तर बघा यामध्ये हा x आणि x वर्ग कॅन्सल होईल आणि हा x कटल्यानंतर हे सेपरेशन आहे हे दोन इकडे खाली आल्यानंतर सेपरेट होतील आणि हे दोन कॅन्सल होतील म्हणजे आपल्याकडे काय भेटेल x चा घन अधिक 3x अधिक 3/x अधिक 1/x चा घन आणि हेच काय असेल आपल्या x अधिक 1/x कंसाचा घन याचं उत्तर असेल. आता इथे हे कॅन्सल आउट कसे झाले बघा जेव्हा इथे x चा वर्ग गुणिले 1/x होता तर हे x आणि x चा वर्ग घटला आणि इथे जे कॅन्सल आउट झाले तर ते अशा प्रकारे झाले की x गुणिले 1 कंसाचा x चा वर्ग होता आणि हे जेव्हा अंशाचा आणि छेदाचा सेपरेट होतो तर 1 चा वर्ग किती तो 1 आणि x चा वर्ग म्हणजे हे x आणि म्हणून इथं करायला फक्त 1/x आणि 1/x गुणिले 3 म्हणजेच काय भेटले आपल्याला 3/x भेटले आणि हेच आपल्या प्रश्नाचं काय आहे तर उत्तर आहे की x अधिक 1/x कंसाचा घन बरोबर x चा घन अधिक 3x अधिक 3/x अधिक 1/x चा घन. बघा मित्रांनो आपल्याला इथं 7वं गणित दिलेले 2m अधिक 1/5 कंसाचा घन आणि त्याची तुलना आपण 1/b कंसाच्या घनासोबत केली a अधिक b कंसाचा घन काय येते तर a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन यावरून a ची किंमत आपल्याला 2m ठेवता येईल आणि b ची किंमत 1/5 ठेवता येईल म्हणजे a ची किंमत आली 2m अधिक b ची किंमत 1/5 आणि कंसाचा काय केलाय मी ते घन केलाय आणि घन जसं केलंय तसं इथं a चा घन म्हणजे 2m चा काही घन येईल त्यानंतर अधिक 3 गुणिले a चा वर्ग म्हणजे 2m चा वर्ग गुणिले b आता इथं b ची किंमत किती आहे आपल्याकडे 1/5 अधिक त्यानंतर 3ab चा वर्ग तर a ची किंमत आहे आपल्याकडे 2m आणि b चा वर्ग म्हणजेच 1/5 कंसाचा वर्ग अधिक b चा घन म्हणजे 1/5 कंसाचा घन. आता दिलेल्या किमती मांडल्यानंतर विस्तार सूत्रात मांडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे घन तर 2 चा जो घन येतो तो 8 आणि m चा घन लिहिता येईल आपल्याला त्याच्यानंतर आता इथे हा जर तुम्ही कंस सोडवला तर 2 चा वर्ग आपल्याला किती भेटतोय 4 भेटतो आणि m चा वर्ग कंस सोडवला गुणिले 3 आणि इकडे किती 1/5 जशा तसे अधिक 3 गुणिले 2m हा जर कंस सोडवला वर्गाचा तर 1 चा वर्ग 1 येतो आणि 5 चा वर्ग किती येईल तर हा 25 येईल
त्यानंतर हा कंस पूर्ण केला आपण, त्यानंतर अधिक 1चा घन 1 आणि 5चा जर घन पाहिला तर 5चा घन येते आपल्याकडे 125. आता याला सोडवूयात आपण, तर 8 यमचा घन अधिक 4 गुणिले 3 तर 4 त्रिक 12 यम चा वर्ग हे छेद 5, कारण गुणिले 1 होईल, अंशांशाचा छेदाचा गुणाकार होईल, अधिक 3 गुणिले 2 गुणिले 1 3 दोन्ही 6 गुणिले 1 6 1 6 यम जशाच्या तसा, आणि खाली किती येतील हे 25 जशाच्या तसे, अधिक 1/125. आणि हेच काय असेल तर या प्रश्नाचं उत्तर असेल, कारण इथे 2m अधिक 1/5 कंसाचा घनचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. ते काय तर 8m चा घन अधिक 12/5 m चा वर्ग अधिक 6m/25 अधिक 125. यानंतरचा जो शेवटचा प्रश्न आहे तो बघूयात. 8वा प्रश्न आपल्याकडे काय दिलाय, तर 8व्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलाय 5x/y 5x/y अधिक y/5x आणि कंसाचा काय केलाय घन. याची तुलना आपल्याला a अधिक b कंसाच्या घनासोबत करायची, म्हणजे a अधिक b कंसाचा जो घन आहे त्याचं विस्तार आपल्याकडे आहे a चा घन अधिक 3a चा वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. मग यावरून आपल्याला काय म्हणता येईल की यावरून a ची किंमत आपल्याला भेटलेली आहे 5x/y व b ची किती किंमत भेटलेली आहे आपल्याला, b ची किंमत y/5x. ही किंमत मांडल्यानंतर बघूयात आपल्याकडे काय येते, तर 5x/y अधिक y/5x कंसाचा घन. किमती मांडल्या, a चा घनाची किंमत काय येईल तर 5x/y कंसाचा घन अधिक 3 गुणिले a चा वर्ग म्हणजे 5x/y कंसाचा वर्ग गुणिले b ची किंमत काय तर y/5x कंस पूर्ण अधिक 3, a ची किंमत किती तर 5x/y, b चा वर्ग म्हणजे b ची वर्गची किंमत म्हणजे b ची किंमत आहे y/5x कंसाचा वर्ग अधिक b चा घन म्हणजेच y/5x कंसाचा घन. याला जर सोडवलं तर 5 चा घन आपल्याकडे येते 125 x चा घन आणि इथे y चा पण काही घन अधिक. आता 5 चा वर्ग तर 25 येतो आणि 25 गुणिले 3 म्हणजेच 75 x वर्ग y आणि खाली काय येईल तर खाली येईल 5xy अधिक आता इथे येईल 5 गुणिले 3 म्हणजे 15xy चा वर्ग आणि छेदामध्ये 5xy. त्यानंतर इकडे बघा इथे काय दिलंय तर y चा घन जशा तसा आणि 5 चा जर घन केला तिसरा घात तर 125 आणि x चा येईल घन. आता लक्षात घ्या इथे काय होतील तर बरेच पद हे कॅन्सल आउट होतील. पहा इथे x कटला, इथे x चा वर्ग कटला, हा y कटला, हा y कटला, त्यानंतर इथलचा हा x कटला, हा x कट होईल, हा y कटेल आणि हा y चा वर्ग कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याकडे उत्तर काय येईल बघा. आता उत्तर येईल आपल्याकडे 125 x चा घन छेद y चा घन अधिक 75. आता इथं 75 लिहिल्यापेक्षा आपल्याला इथं काय करता येईल तर इथं भाग देता येईल. कितीचा भाग बसेल ते पाहू आपण. तर 5 न जर 75 ला भाग दिला तर कितीचा 25 चा भाग बसतो. एक मिनिट, 5 न जर भाग दिला तर इथे किती 15 चा भाग बसेल बघा. 5 1 5 आणि 5 5 25 म्हणजे इथे 15 चा भाग आणि इथे पण 3 चा 5 3 15 चा म्हणजे इथं काय लिहिता येईल तुम्हाला 15
एक्स आणि इथे हे लागेल तुम्हाला 3y अधिक yचा घन छेद 125 एक्सचा घन. अशा प्रकारे आपल्याला 5x छेद y अधिक y छेद 5x कंसाचा घन याचं उत्तर इथे मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येईल की 5x छेद y अधिक y छेद 5x कंसाचा घन याचं उत्तर किती? 125 x चा घन छेद y चा घन अधिक 15x अधिक 3y अधिक y चा घन छेद 125 x चा घन. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक उदाहरण सोडवता येते. धन्यवाद.